मित्रांनो, मी तुषार मित्रांनो, आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत. आज ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. दिनांक 20 जुलै 2026 रोजी शासनाने नवीन निर्णय म्हणजे जी.आर. जारी करून ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत काही महत्त्वाचे बदल मंजूर केले आहेत. आता या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी आणखीन काही नवीन कामे या योजनेअंतर्गत करता येणार आहेत. त्यामुळे गावामध्ये मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणते महत्त्वाचे बदल आहेत. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात पहिला बदल म्हणजे गावामध्ये सार्वजनिक दिवाबत्तीची व्यवस्था करण्यासाठी आता या योजनेतून निधी देता येणार आहे. या कामासाठी तब्बल 15 लाख रुपयांचा खर्च मर्यादित करून निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी LED दिवे बसवणे किंवा दिवाबत्तीची सुविधा मजबूत करणे आता सर्वाधिक सोपे झाले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शासकीय कार्यालयासमोर सोलर प्रणाली बसवणे. यासाठी कमान 20 लाख रुपयापर्यंत खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत कार्यालय किंवा इतर शासकीय इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यास वीज खर्चात बचत होण्यास मदत होईल. हरित क्रांतीला प्रोत्साहन मिळेल. आणि तिसरा बदल म्हणजे गावामध्ये वाचनालय इमारत बांधकाम यासाठी देखील 20 लाख रुपयापर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक आणि वाचनाची आवड असलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय क्रीडांगण विकासासाठीही 20 लाख रुपयापर्यंत निधी खर्च करता येणार आहे. गावातील युवकांसाठी खेळाच्या सुविधा विकसित करण्यासाठी हा निर्णय निश्चित उपयुक्त ठरू शकतो. आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेचे शुभीकरण. या कामासाठी तब्बल 15 लाख रुपयापर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. यामध्ये लहान उद्यान बसवण्यासाठी बाके, वृक्षारोपण, पादचारी सुविधा किंवा सार्वजनिक जागेचे सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा समावेश करता येऊ शकतो. मात्र शासनाने एक महत्त्वाची अटही स्पष्ट केलेली आहे. या योजनेतून मंजूर करण्यात येणारी इतर कोणतीही शासकीय योजनेतून आधीच प्रस्तावित किंवा मंजूर झालेली नसावीत. म्हणजेच एकाच कामासाठी 2 योजनांमधून निधी घेता येणार नाही. एकंदरीत पाहता या नवीन बदलामुळे ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सार्वजनिक सुविधा वाढवणे, ऊर्जा बचत करणे, युवकांसाठी क्रीडांगण आणि वाचनालयाच्या सुविधा निर्माण करणे तसेच गावाचे शुभीकरण करणे यासाठी आता अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. एकंदरीत पाहता या नवीन बदलामुळे ग्रामपंचायतींना गावाच्या विकासासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सार्वजनिक सुविधा वाढवणे, ऊर्जा बचत करणे, युवकांसाठी क्रीडा आणि वाचनालयाच्या सुविधा निर्माण करणे तसेच गावाचे शुभीकरण करणे यासाठी आता अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. मित्रांनो, हा शासन निर्णय 20 जुलै 2026 रोजी ग्रामविकास विभागामार्फत जारी करण्यात आलेला आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी आणि नागरिकांनी या निर्णयाची माहिती घेऊन आपल्या गावातील विकासासाठी त्याचा योग्य उपयोग करून घ्या. आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये योग्य काम करून घेत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की ग्रामपंचायतीचे नाव सांगा. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी.आर. योजना आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आदिवासी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.